शर्या लेका काही मॅनर्स, ती किती दचकली बघ. सगळं काही बघतोय, तिथे गोड गोड बोलता आणि माझ्या पाठीमागं दोघांचे हे धंदे चालतात काय? शर्या, कशाला आता नाटक करतोस? तू माझा सर्वात जवळचा मित्र. जेव्हा शरद हातातलं काम किंवा चाललेलं संभाषण थांबवून कान देऊन काहीतरी ऐकायला लागला, तेव्हा मात्र मी मनात सरकलो. केशव गडी, लेखक नारायण धारप. केशव गडी. माणसाला असे काही अनुभव येतात की त्याचा बाह्यसृष्टीवरचा विश्वासच ढासळावा. वाटतं की दिसतं ते सर्व जग केवळ एक कवच आहे, एक देखावा आहे, आतली सत्यस्थिती काही वेगळीच आहे. आपल्याला माहीत नसलेल्या, कल्पनाही नसलेल्या काही विचित्र शक्ती त्यात त्यांच्या अगम्य नियमांनुसार कार्य करत असतात. माणसाला त्यात प्रवेश नाही, जागाही नाही, किंवा असलीच तर ती एखाद्या यंत्रात सापडलेल्या माशीची आहे, त्याचा चुराडाच व्हावा अशी. मी काही कोणी तत्त्वज्ञ नाही, संशोधक म्हणजे निदान असल्या शाखेतला तरी नाही, किंवा विवेचकही नाही. माझा विषय साखर कारखान्यांची मशिनरी. समोर दिसणारी, काही नियमांनुसार हालणारी, आपल्या आज्ञेत चालणारी यंत्र. त्यांच्या गतीचं भविष्य वर्तवता येतं, त्यांच्यात वापरल्या जाणाऱ्या शक्तीचा अचूक हिशोब मांडता येतो. एक अर्ग किंवा एक कॅलरी इकडची तिकडे व्हायची नाही. हे दणादण चालणारे कॉम्प्रेसर किंवा ही उंचचं उंच चकचकत्या धातूंची पॅन्स किंवा नजरेला भोवंडा आणणाऱ्या गतीनं भिरभिर फिरणारी ही सेंट्रिफ्युजेस दिसायला क्लिष्ट अवजड वाटतात, पण ती खरोखर अगदी साधी आज्ञाधारक यंत्र आहेत. त्यांच्यात भीतीदायक असं काहीही नाही. त्यांचं रूप बदलत नाही. त्यांच्याकडे केव्हाही पहा, मनाचा गोंधळ होत नाही. या उलट एखादं झाड, दिसायला क्षुल्लक गोष्ट, लहान मूलसुद्धा त्याच्यापाशी जायला कचरणार नाही, पण काही वेळा त्याच्यात भीतीचा अर्क साठवल्यासारखा वाटतो. त्याची प्रत्येक हालचाल धमकीची व्हायला लागते. झाडच कशाला, माणसानं उभं केलेलं घर घ्या. दगड, माती, लाकूड, चुना असल्या निर्जीव वस्तूंची एक रास. असं वाटतं की समजायला लागल्यापासून माणसाला घराचा परिचय असतो. त्याचं रूप कधी भयानक होईल का? होतं. मला अनुभव आहे. जेव्हा घराचा आकार एखाद्या पशुसारखा होतो, जेव्हा उघडी दारं म्हणजे जबडे वाटायला लागतात, जेव्हा खिडक्या म्हणजे वटारलेले डोळे होतात, जेव्हा एक एक अंधारी खोली म्हणजे पिंजरा होतो, मला अनुभव आहे. स्पष्टीकरण मात्र नाही. माहीत असलेले कोणतेच नियम काम करत नाहीत. जे सांगितलं जातं त्यावर विश्वास ठेवायला मन धजत नाही. तेच सर्व काही लिहून ठेवणार आहे. शरीरात भिनलेलं विष एकदा उत्सर्ग होऊन गेलं की थोडंफार समाधान लाभेल असं वाटतं. जसं घडत गेलं तसंच लिहिणार आहे. त्या त्यावेळी जे जे विचार मनात आले तसेच मांडणार आहे. गोष्ट कठीण आहे, कारण शेवटी जेव्हा सत्याचा भीषण आविष्कार झाला तेव्हा मेंदूत चुरमडल्यासारखा झाला. त्या भयानक सत्याची सावली आठवणीतल्या प्रत्येक प्रसंगावर पडली. तिथे काही वेळा नसलेला भीतीचा भडक रंग भरू लागली. ते टाळायला हवं. त्रयस्थांना सत्यस्थिती समजली पाहिजे. त्यांचे निष्कर्ष त्यांना काढू देत. शरद मुजुमदार माझ्यानंतर 2 वर्षांनी कारखान्यात नोकरीला लागला. मी इंजिनियर होतो, तो केमिस्ट होता. वास्तविक पाहता आमची खाती अगदी वेगळी, पण क्वार्टर शेजारी आल्यानं आमचा सहवास व मैत्री वाढली. त्यातल्या त्यात आम्ही दोघंही तरुण होतो, सडेफटिंग होतो. घरच्या जबाबदाऱ्या तशा फार नव्हत्या. दोघांना हिंडण्याची, खेळाची आवड होती. दोघांच्या भविष्याबद्दलच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या. असं आडरानातल्या लहानशा कारखान्यात कायमचं राहण्याचा विचार नव्हता. तेव्हा तिथे जे काही राजकारण चालत असे त्यापासून आम्ही दोघंही अलिप्त होतो. शरद दिसायला मोठा उमदा होता. शैक्षणिक पात्रतेत जी काही थोडीशी उणीव होती, म्हणजे तो 3rd क्लास MSc होता, ती तो आपल्या या देखण्या रुबाबदार व्यक्तिमत्वानं भरून काढत असे. त्याची अंगयष्टी चांगली तगडी होती. कपड्यांचा शौक होता. वृत्तीही जरा कलंदर होती. आम्ही एकमेकांचे स्पर्धक नसल्याने, म्हणजे एक गोष्ट सोडली तर ती पुढे येतेच आहे. मला त्याचा हेवा वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. उलट
त्याचा छाट स्वभाव, हजरजबाबीपणा, जराशी खर्चिक वृत्ती यामुळे तो सर्वत्र लोकप्रिय होता. त्याच्या सहवासात राहिल्यानं मलाही जराशी परावर्तित प्रसिद्धी मिळत होती. माझा स्वभाव तसा असता तर एकाच गोष्टीनं आमच्या दोघात वांधा आला असता. त्याला कारण आमच्या चीफ केमिस्टांची मुलगी मालती. ती सुंदर होती, मोकळेपणानं आमच्यात मिसळत असे. इतर सर्व तरुणांबरोबरच माझंही लक्ष तिच्याकडे गेलं होतं. प्रत्यक्ष विषय काढायची जरी माझी हिंमत झाली नव्हती तरी तिच्या वागण्यावरून मला आशेला बरीच जागा होती. आणि अचानक हा शरद आला. सारं चित्रच पालटलं. पर्सनॅलिटीच्या बाबतीत तो कोणालाच हार गेला नसता. शिवाय त्या दोघांचं डिपार्टमेंट एक पडलं तेव्हा साहजिकच शरदचं त्यांच्या घरी जाणं येणं सुरू झालं. आणि यानं त्या मार्गानं सर्वांना समजलं की शरद आणि मालती यांचा विवाह जवळजवळ ठरल्यासारखाच आहे. एकदा नोकरी कन्फर्म झाली की त्याची जाहीर वाच्यता होणार होती. चीफ केमिस्टांवर भावी जावयासाठी वशिला लावला असा आरोप येऊ नये म्हणून. जी नैसर्गिक गोष्ट होती तिचा राग करण्यात अर्थ नव्हता. तेव्हा मी शरदचं मनापासून अभिनंदन केलं आणि ती गोष्ट विसरून गेलो. साखरेचा कारखाना म्हणजे हजारो एकरांच्या शेतीतच असायचा. आधी कारखाना आणि मग वसाहत हा क्रम. कारखाना उभा राहण्यापूर्वी हा ओसाड माळ होता. जमीन चांगली होती पण पाण्याची ओरड होती. धरण झालं, कालवे वाहू लागले आणि जमिनीचं नंदनवन झालं. 5-6 वर्षांपूर्वी ज्यानं हा भाग पाहिला असेल त्याला आत्ताचं स्वरूप पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. इथे लक्ष्मी पावला पावलावर खेळत होती. पण यालाही एक मर्यादा होती. कालव्याचं पाणी मिळणारी जमीनच पैसे देऊ शकत होती. कोरडवाहू शेतीचा मालक पूर्वीसारखाच कर्जबाजारी आणि कंगाल होता. कारखान्याच्या फार्मची हद्द संपली की हा बदल ताबडतोब लक्षात यायचा. त्या पलीकडे लहान लहान खोपटांची खेडी, मरगळलेली खरीप रब्बी पिकं, वैतागलेले शेतकरी दिसायला लागत. त्यांच्या असमंतात काहीच बदल झाला नव्हता. कारखान्यापासून सर्वात जवळचं गाव महादेव गाव होतं. पूर्वी तालुक्याचं गाव होतं पण आता सर्व ऑफिसं कारखान्याजवळच्या नव्या गावात हलली होती. महादेव गावला अजूनही आठवड्याचा बाजार भरत होता पण त्यातला पूर्वीचा जोर गेला होता. गावची शान गेली होती. गावापाशी नदीचा फाटा होता. पूर्वीचा एक राजमार्ग. गाव गेली 400-450 वर्ष तरी जाग्यावर होतच. काही इमारती शिंद्यांच्या वेळच्या होत्या, काही देवळं तर त्याच्याही पूर्वीची होती. पण महादेव गावचं भूषण म्हणजे केशवगडी. गावाच्या पूर्वेस एक ओढा होता. पावसाळ्यात तुफान भरून वाहणारा, कार्तिकानंतर तेमतेम घोटाभर पाण्याचा. तो ओलांडला की केशवगडीची हद्द लागे. महादेव गावचेच काही लोक माझ्या खात्यात रोजगारीवर होते. वेळोवेळी त्यांच्याकडून मला या केशवगडीबद्दल बरीच माहिती समजली होती. केशवगडी हे नाव कसं किंवा केव्हापासून पडलं होतं याची त्यांना काहीही माहीत नव्हती. पण केशवगडीचा सर्व भाग झपाटलेला होता अशी गावकऱ्यांची ठाम समजूत होती. त्यांच्यापैकी कोणीही रात्रीच्या तर जाऊच द्या पण दिवसाच्या कोणत्याही वेळी ओढा ओलांडून केशवगडीत जायचं धाडस करत नसे. भूतपिशाच्य असल्या गोष्टींबद्दल मोकळेपणे बोलणारे हे लोक केशवगडीचा विषय निघाला की गोंधळून जात. असं नाही की त्यांना सांगायची इच्छा नव्हती, त्यांना नीट सांगताच येत नव्हतं. तिथे देवांचा वावर आहे या सर्वसमावेशक वाक्यानं ते वर्णन करत. त्यांचे देव आपल्या कल्पनेतल्याप्रमाणे न्यायी दयाळू नाहीत. मानवांच्या भावना घेऊन वावरणारे, सणासुदीला गोडधोड आणि पौर्णिमा अमावस्येला बकरी कोंबड्यांचा नैवेद्य मागणारे हे देव होते. एवढ्याशा चुकीला भयानक प्रायश्चित्त देणारी ही त्यांची दैवतं होती. अशांचा केशवगडीत वावर होता. त्यांना एक भगत लागे. आणि नवल हे म्हणजे ही गोष्ट मी स्वतःच पाहिलेली आहे की केशवगडीत कायम कोणीतरी भगत असायचा. तो वेडा असायचा. केशवगडीचा वेडा ही महादेव गावची एक जिवंत आख्यायिकाच झाली होती. ओढ्याच्या पलीकडच्या काठावर जरा उंचीवर दगडाची एक वरवंड रचलेली होती. दिवसातून एखादा गावकरी ओढा ओलांडून त्या वरवंडीवर
भाकर, चटणी, गूळ भात, मीठ मिरची, काही गोडधोड केलं असेल तर ते तिथे नेऊन ठेवत. दुसऱ्या दिवशी तिथून ते जिन्नस गेलेले असत. मग तो वेडा भगत ते सर्व एकटाच खायचा की त्याचे ते चमत्कारिक देव त्याच्या पंक्तीला यायचे याची कोणी शहानिशा केली नव्हती. देवाचं नैवेद्य ही एक जुनी प्रथा होती, ती पाळली जात होती. भगत जिवंत होता, केशवगडीचे देव संतुष्ट होते. भगत जिवंत होता. रात्री अपरात्री कधी कधी ओढ्याच्या पलीकडून त्याचं हसणं कानावर येई किंवा एखाद्या वेळी तो मोठमोठे हेल काढून रडे, नाहीतर स्वतःशीच मोठमोठ्यानं बोलत असे. गावकरी तिकडे शक्य तितकं कमी लक्ष द्यायचा प्रयत्न करत. ओढ्याच्या पलीकडचा काठ चढला की गर्द झाडी होती. कोणाकोणाला त्या झाडीतून जाणारी वेड्या भगताची आकृतीही दिसली होती. निदान तसं ते म्हणत. त्याचं वय, चेहरा मोहरा, कपडे यांची कोणालाच काही माहिती नव्हती. खरं म्हणजे ते त्याला विलक्षण भीत होते. अशी ही केशवगडीची चमत्कारिक हकीकत होती. मी प्रथम जेव्हा ही हकीकत ऐकली तेव्हा अर्थातच माझा त्यातल्या सर्वच गोष्टींवर विश्वास बसला नाही. मात्र पलीकडच्या ओसाड इस्टेटीत एखादा वेडा असण्याची शक्यता होती किंवा रोज जर फुकटात जेवण मिळत असेल तर त्यासाठी एखाद्यानं डोकं चालवून वेड्याचं सोंग घेतलं असण्याची ही शक्यता होती. चापून जेवावं, झाडाखाली झोप काढावी, अधूनमधून ओढ्यापाशी येऊन गावाकडे तोंड करून आरडाओरडा करावा, 4 पावलांचा नाच करावा, अगदीच अशक्य नव्हतं. आणि मध्येच एकदा मला संधी मिळाली तेव्हा मी स्वतःच ही केशवगडी पाहिली. त्याचं असं झालं, तुकाराम नावाचा एक चुणचुणीत पोरगा माझ्या हाताखाली कामाला होता. तो महादेव गावचाच होता. तो बराच आजारी असं समजल्यावरून मी कारखान्याची गाडी घेऊन त्याच्या घरी गेलो. तशी आवश्यकताच वाटली तर त्याला बरोबर आणून कारखान्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचा माझा विचार होता. पण सुदैवानं त्याची प्रकृती सुधारायला लागली होती. पण मी गेल्याचं त्या लोकांना फार फार जाणवलं. गाडी वळता वळता मला तो ओढा दिसला. केशवगडी संबंधात ऐकलेलं सर्व मनात आलं. चटदिशी विचार आला, पुन्हा आपण इकडे कशाला येतो आहोत. मी गाडी थांबवली, खाली उतरलो, ओढ्याच्या काठावर उभा राहून समोर पाहू लागलो. बरोबर आलेला तुकारामचा मित्रही माझ्या शेजारी उभा होता. माझ्याकडे तो जरा नवलानं आणि जरा साशंक नजरेनं पाहत होता. हीच का रे तुमची केशवगडी? मी त्याला विचारलं. होय साहेब. मी ओढ्याकडे पाहिलं. पाणी जेमतेम फुटभर असेल. मध्ये मोठमोठे दगड होते. पाण्याचा स्पर्शही न होता ओढा ओलांडता आला असता. येतोस का रे? जरा पाहून येऊ की पलीकडे? मी सहज म्हणालो. मी नाही बा. भिवून 2 पावलं मागे सरत तो म्हणाला. मग थांब इथेच, मी जाऊन येतो, मी म्हणालो आणि काठ उतरलो. साहेब, तो ओरडला. मी मागे वळून पाहताच तो म्हणाला, तिकडून काही आणू नका, गवताचं पातं सुद्धा आणू नका. नाही आणणार. मी त्याला कबूल केलं आणि ओढ्यातल्या दगडांवरून पलीकडे गेलो. 25-30 फुटांचा पलीकडचा काठ चढून वर आलो. तिथेच ती ओबडधोबड दगडांची उतरंड होती. वर कर्दळीची 2 सुकलेली पानं होती. आजचा नैवेद्य त्या पानात ठेवला असेल मला वाटलं. त्यांच्या अंधश्रद्धेची क्षणभर मौज वाटली. पण एक गोष्ट मलाही माहीत होती, माणूस आपल्या श्रद्धांचा, आपल्या विश्वासाचा गुलाम होतो. ख्रिश्चन, मुस्लिम, पारशी, ज्यू यांच्या धर्मकल्पनांना मी कोणतंच महत्त्व दिलं नसतं, पण कोणत्याही हिंदू मंदिरात पादत्राणं घालून गेलो नसतो. महादेव गावकरांच्या मनावर याच श्रद्धेचं आणखी एक जाड आवरण होतं, एवढंच. माझा विश्वास नव्हता, मला भीती वाटत नव्हती. मग माझी नजर समोर गेली. समोरची झाडी गर्द होती. वरचा सूर्यप्रकाश खाली पोचायच्या आधीच झिरपून जात होता. त्या हिरव्या सावलीत एक गूढ गंभीरता होती. मी काही क्षण झाडाच्या बाहेरच उभा राहिलो. आत जाऊन पाहण्याची काही आवश्यकता आहे का? इथे वेडा असो वा नसो, वेडा असो व वेड्याचं सोंग घेणारा असो, माझा त्याच्याशी काही संबंध होता का? मी स्वतःला विचारत होतो. खरं म्हणजे तिथूनच परत फिरण्याची इच्छा होती, पण पलीकडच्या काठावर जमलेले लोक माझ्याकडे पाहत असणार याची मला जाणीव होती.
वास्तविक त्यांच्याही मताची मला काय फिकीर होती. मी इथे परत कशाला येणार होतो. पण पाठीवर खिळलेल्या त्यांच्या नजरा मला पुढे रेटत होत्या. मी त्या झाडीत पाय टाकला. प्रत्यक्ष आत गेल्यावर मग दिसलं की झाडी वाटत होती तितकी दाट नव्हती, किंवा त्या अस्पष्ट पायवाटाही होत्या. पायवाट म्हणजे ती कोणीकडे तरी जात असली पाहिजे. एका पुसटच्या वाटेवरून जाता जाता मनात विचार आला. झाडीच्या आत 200-250 पावलं आल्यावर मी थांबलो. प्रतिष्ठा राखली गेली होती. मी आता उजळ माथ्यानं परत जाऊ शकत होतो. पण माणसाच्या मनात काहीतरी अट्टाहास असतो. मी आणखी आत गेलो आणि पुढच्याच वळणावरून मला तो पटवाडा दिसला. काही वेळ मी नुसता पाहतच राहिलो. केशवगढी या नावाचं निदान एक कारण तरी हे असावं. कोणीतरी इथं पूर्वी वस्ती केली होती. वाड्याच्या एकंदर रूपावरून ते कोणीतरी सरदार दरकदार मंडळींपैकी असावेत. आज नुसत्या जाड जाड भिंती शिल्लक होत्या, पण विस्तार खूप होता. येथपर्यंत आल्यावर मग जरा पुढे जाऊन पाहायला काय हरकत होती. आणि तसं भय वाटण्यासारखं इथे काय होतं. मी वळलो, वाड्याच्या दिशेनं निघालो. वाड्याच्या आसपास झाडी बरीच विरळ होती. तिथे स्वच्छ ऊन पडलं होतं. पण त्या प्रकाशात ती भग्न वास्तू अगदीच उदासवाणी, मन खिन्न करणारी वाटत होती. उघडा पडलेला मोठा दरवाजा होता. आत चौक होता. दोन्ही अंगाला ओवऱ्या होत्या. एखाद्या कोरीव कामासारखं सगळं वाटत होतं. मी आत गेलो नाही. वाड्याला वळसा घालून परत फिरायचा माझा विचार होता. माझं कुतूहलही तेवढ्यानं शमलं असतं. मी एका अंगानं निघालो. वळण घेऊन मागच्या अंगास आलो. तो उन्हात पडक्या वृंदावनापाशी उभा होता. त्याचे डोळे मिटलेले होते. हात डोक्यावर उचललेले होते. अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. डोक्यावरच्या केसांच्या जटा झाल्या होत्या. त्या मळकट पांढऱ्या दाढीत मिसळल्या होत्या. शरीर म्हणजे नुसता हाडांचा सांगाडा होता. त्याच्या कंठमण्याची हालचाल होत होती, आवंडे गिळल्यासारखी. त्याचं हे दर्शन इतकं अनपेक्षित होतं की मी क्षणभर जागच्या जागी खिळून उभा राहिलो. मनात भीतीही होती. तो जर खरोखरीचाच वेडा असला तर तो काय करील याचा काहीच भरवसा नव्हता. शरीरानं असा काटकिटा आणि अशक्त दिसत असला तरी वेड्यांची शक्ती काही वेगळीच असते. आणि मी एकटा आरडाओरडा केला तरी मदतीला कोणी यायचं नाही. मी काही करायच्या आधीच तो प्रश्न मिटला. त्यानं एकदम हात खाली घेतले. डोळे खाड दिशी उघडले. तो इकडे तिकडे पाहू लागला आणि त्याला मी दिसलो. एखादा विजेचा धक्का बसल्यासारखं त्याचं शरीर एकदम ताठ झालं. त्यानं 1-2दा डोळ्यांची उघडझाप केली. मी हवेत विरघळत नाही असं पाहताच तो हळूहळू माझ्याकडे आला. तो इतका गलिच्छ होता की मला अगदी शिसारी आली. 5 फुटांवरूनही त्याच्या शरीराची दुर्गंधी माझ्यापर्यंत पोहोचत होती. पोटात उन्मळून यायला लागलं होतं. नशिबानं तो 5 फुटांवरच थांबला. आता मी त्याचा चेहरा अगदी बारकाईनं पाहू शकत होतो. चेहऱ्यावरच्या निळ्या शिरा फुगून ताठरल्या होत्या. वटारलेल्या लाल डोळ्यात संपूर्ण बुबुळं दिसत होती. माझ्याकडे पाहता पाहता त्याच्या मुठींची उघडझाप होत होती. त्यानं 1-2दा आवंडा गिळला. सुरुवातीचा त्याचा बोलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. इथे त्याच्याशी बोलायला येणार तरी कोण? बोलायची सवयच गेली असावी त्याची. तू कोण? कशाला आलास? घोगऱ्या आवाजात शेवटी तो म्हणाला. माझ्या मनात त्याच्याबद्दल कीव उत्पन्न झाली होती. शेवटी तोही माणूसच होता. समजा त्याला काही मानसिक रोग झाला असला, त्यावर काही उपचार तरी व्हायला हवेत. मी एकदम बोलून गेलो. मी तुला गावात न्यायला आलोय. एक वाक्य माणसात एवढा बदल करू शकेल? त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद आला. तो आणखी जवळ आला. अडखळत्या आवाजात म्हणाला, मला नेणार, मला इथून नेणार. माझ्यावरून घसरून त्याची नजर पडक्या वाड्याच्या आसपासच्या झाडांवरून फिरली आणि एखादा दिवा मालवावा तसा त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर दिसलेला आनंद मावळला. मान हलवीत तो म्हणाला, नाही, ते मला जाऊ द्यायचे नाही. ते मला सोडणार नाहीत. आता प्रथमच माझ्या मनाला भीतीचा पुसटसा स्पर्श झाला. हे त्याचे ते कोण?
पण वरकरणी मी आत्मविश्वासानं म्हणालो, कोणी तुला अडवत नाही, चल माझ्याबरोबर. मी त्याच्याकडे पाठ फिरवली, म्हणजे हे मोठं धाडसाचं होतं, आणि बाहेरची वाट धरली. काही वेळ थांबून तोही माझ्या मागोमाग यायला लागला. मी वळून पाहत नव्हतो, पण त्याच्या फरफटणाऱ्या पावलांचा आवाज मला ऐकू येत होता. मलाही त्या ओसाड जागेतून निघायची घाई झाली होती. मी पावलं चटचट उचलत होतो. झाडांची कड येईपर्यंत तो माझ्या मागे होता, पण तिथे त्याच्या पावलांचा आवाज थांबला. मी मागे वळून पाहिलं. तो थांबला होता. झाडांच्या शेवटच्या रांगेकडे भयभीत नजरेनं पाहत होता. त्याची भीती संसर्गजन्य होती. माझ्याही शरीरावर सरसरता काटा उभा राहिला. आवाज जरा चढवून मी म्हणालो, कशाला थांबलास, चल ना. जागच्या जागी उभा राहून तो झाडांच्या शेंड्याकडे पाहत होता. अगतिकपणे मान हलवत होता. त्याच्या वागण्याचा अर्थ न समजून मी तरातरा त्याच्या जवळ गेलो. इच्छा नसतानाही त्याचा हात धरला आणि त्याला पुढे ओढत म्हणालो, अरे चल, तो बघ ओढा जवळ आलाय. तो हात मागे ओढत होता. जमिनीत पाय रुतावून उभा होता. भीतीनं त्याची बोबडी वळायची वेळ आली होती. ते बघ, ते बघ. एक हात झाडांकडे करत तो म्हणाला, ते बघ वाटेत उभेत, ते बघ मला अडवायला उभेत. त्याचा घाबरा घुबरा चेहरा, ते लटलट कापणारं शरीर, तो कापणारा आवाज, सरळ झाडाकडे झालेला हात, ती आसपासची शांतता, वाटेतली झाडांची रांग, सूचकता कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकते कशाची कोणास ठाऊक, पण मला ही भीती वाटायला लागली होती. जरा रागानं त्याच्या हाताला हिसका देत मी ओरडलो, कोण बघ, कोणी नाही तिथे, चल. ते बघ आले. तो ओरडला आणि इतक्या मोठ्यानं किंचाळला की नकळत माझी त्याच्या हातावरची पकड सुटली. हात ओढून घेत किंचाळत किंचाळत तो झाडांच्या रांगेतून त्या पडक्या वाड्याकडे निघूनही गेला. माझंही सर्व शरीर या अनपेक्षित प्रकारानं कंप पावत होतं. मलाही तिथे थांबायची अजिबात इच्छा नव्हती. घाईघाईनं मी त्या झाडांच्या रांगेतून बाहेर काठावर आलो. मागे एकदाही वळून न पाहता ओढ्याचा उतार ओलांडून गावाच्या बाजूला आलो. गाडीचा ड्रायव्हर आणि तुकारामचा मित्र काठावरच जरा साशंक नजरेनं माझ्या दिशेनं पाहत होते. मी बोलायच्या मनस्थितीत नव्हतो. गाडीत बसताच त्यांना म्हणालो, चला. पण परत कारखान्यात येईपर्यंत त्या वेड्याचाच विचार मनात होता. केशवगडी प्रकरण 2. पुढे 5-7 दिवसांनी तुकाराम कामावर हजर झाला. मी महादेवगावला त्याला पाहायला आलो होतो. या साध्या गोष्टीचा त्याच्या मनावर केवढा परिणाम झाला होता. त्याची काही ना काही अंशाने परतफेड करण्यासाठीच तो मला भेटायला आला असावा असं मला वाटलं. काय रे, आता ठीक आहेस ना? मी वर पाहत विचारलं. होय साहेब. भेट अनौपचारिक असेल व तो जाईल अशी माझी कल्पना होती, पण तो जागच्या जागी चुळबुळ करत उभा होता. काय रे? साहेब, तुम्ही त्या दिवशी केशवगडीत गेला होतात? त्यानं शेवटी धीर करून विचारलं. हो, पाहिली तुमची ती बुताटकीची जागा. मी जरा हसत म्हणालो, पण त्याला ती थट्टा रुचली नाही. त्याचा चेहरा गंभीरच राहिला. तिथे तो वेडाही पाहिला. मी गंभीर होत म्हणालो, खरं म्हणजे त्याला तिथून कोणीतरी हलवायला हवा, दवाखान्यात ठेवायला हवा. तो सुधारेलही एखाद वेळी. नाही साहेब, केशवगडीतलं काहीही बाहेर येऊ देत नाहीत. बाहेर येऊ देत नाहीत? पण कोण? तिथलेच ते. नाव घ्यायला तो कचरत होता. साहेब, तिथनं तुम्ही काही आणलं नाहीत ना? दुसऱ्यांदा हा प्रश्न. नाही, पण एवढं का? तिथनं काही हलवलं की त्यांचा शाप बाधतो. मला क्षणभर त्याचा राग आला, पण या भोळ्या सूचनेमागची त्याची भावना फार चांगली होती. हे बघ, मी काय पुन्हा तिकडे जायची शक्यता नाही, पण गेलोच तर तुमची सूचना अवश्य ध्यानात ठेवीन. झालं? समाधान होऊन तुकाराम त्याच्या कामाला गेला. शरदशी बोलता बोलता केशवगडीचा विषय निघणं अपरिहार्य होता. कारखान्यातलं जीवन इतकं नियमित आणि वृक्ष होतं की असा एखादा चाकोरी बाहेरचा अनुभव ही एक मोठी पर्वणीच. मी सर्व वर्णन केल्यावर तो मला म्हणाला, तुझं काय मत झालं पण?
त्या माणसाबद्दल? तो वेडा होता यात शंकाच नाही, पण त्याचं वेड त्या एका गोष्टीपुरतंच मर्यादित दिसतं. कोणीतरी त्याला केशवगडीत डांबून ठेवलंय. त्यानं जर सुटकेचा प्रयत्न केला तर हे कोणीतरी त्याला जाऊ देणार नाही. आणि तुझं काय मत झालं केशवगडी संबंधात? ती जागा मोठी भयानक खरी. शब्दांचा खेळ करू नकोस. ती जागा झपाटलेली आहे का नाही? मी कसं सांगणार शरद, पण मनावर एक विचित्र दबाव येतो खरा तिथं. आणि तिथून बाहेर काही आणायचं नाही हा काय प्रकार आहे? मला माहीत नाही, पण मी बरोबर काही आणलं नाही. आम्ही दोघंही खूप हसलो. मी एमीची मोटरसायकल घेतोय, माहितीये ना तुला? शरद म्हणाला. ती आली की आपण एकदा जाऊ त्या केशवगडीला. मलाही पाहायची ती जागा एकदा. मी तितक्या तत्परतेनं होकार दिला नाही. काय कोणास ठाऊक, पण शरदनं तिथे जाण्याची कल्पना मला अजिबात आवडली नाही. शरद, केशवगडी, तेल पाण्यासारखे एकमेकात अजिबात न मिसळणारे दोन पदार्थ. तिथला तो शांत गंभीर उदास परिसर शरदच्या उतावळ्या बडबड्या एक्स्ट्रोवर्ट स्वभावाशी मला सर्वस्वी विसंगत वाटत होता. शरदचा गाडीचा सौदा झाला. फर्र आवाज करत त्याची ती चकचकीत हिरवी जावा कॉलनीत फिरायला लागली. एखाद्या वेळी पिलियनवर मी असायचा, पण बहुतेक करून मालतीच असायची. आणि ती दोघं एकमेकांना शोभून दिसत हे मलाही मान्य करावंच लागलं. मला वाटतं शरद आत्तापर्यंत इतका सुखी आनंदी कधीच दिसला नव्हता. हिरव्या बाणासारखी सुसाट पळणारी त्याची गाडी पाहून मला वाटे त्यानं जपून असावं, आयुष्याशी इतका बेदरकार खेळ खेळू नये. वेळ कधी सांगून येते का? पण हा अशुभ विचार मी मनातच अगदी खोल ठेवला. त्या रविवारी आम्ही दोघंही संध्याकाळच्या शिफ्टवर होतो. सकाळीच त्यानं गाडी काढली होती आणि मला घेऊन तो निघाला होता. गाडी महादेव गावच्या दिशेला वळेपर्यंत मला त्याच्या बेताची कल्पना नव्हती. गावच्या हद्दीत गाडी शिरताच मी त्याला थांबवलं. केशवगडीला जायला नको असं सांगून पाहिलं, पण माझी कारणं लंगडी होती. माझ्या सबबी तुटपुंजा होत्या, पटण्यासारख्या नव्हत्या. मनातले विचार इतके अस्पष्ट होते की शब्दात मांडताच येत नव्हते. तू भीत असलास तर तसं सांग, शेवटी शरद वैतागून म्हणाला. मी तुझ्यावर कोणतीही सक्ती करत नाही, तुला दोषही देणार नाही. तू या काठावर थांब, मी जाऊन येतो. पण तेच तर मला नको होतं. आणि त्यानं एकट्यानं जायला तर मुळीच नको होतं. मी बरोबर असलो म्हणजे मला त्याच्यावर काहीतरी वचक ठेवता येईल अशी माझी कल्पना होती. पण सगळंच अस्पष्ट होतं. ठीक आहे बाबा, चल, मी येतो, मी शेवटी म्हणालो. ओढा ओलांडताना आम्हाला गावकऱ्यांनी पाहिलं असेल, पण आम्हाला अडवायला किंवा सांगायला कोणी आलं नाही. त्यांच्या दृष्टीनं आम्ही शिकलेले साहेब लोक. मागे मी आलो होतो तेव्हा दुपार होती, आता सकाळ होती, पण केशवगडीच्या रूपात काही बदल नव्हता. असं वाटत होतं की काळाचा प्रवाह इथे पोहोचतच नाही, याला वळसा घालून गेलेला आहे. काळ प्रवाहातलं हे एक बेट आहे, इथे काळ थांबलाय. तिथल्या वातावरणाचा परिणाम किनाऱ्यावर पाय टाकता टाकता मला जाणवला होता, पण शरद मात्र त्यापासून अलिप्त दिसला. तो कुतूहलानं इकडे तिकडे पाहत होता, हळूच स्वतःशी शीळ घालत होता. कुठे रे तो पडकावाडा? त्यानं मला विचारलं. आता आम्ही ओढा बऱ्याच वरच्या अंगाला ओलांडला होता, शिवाय मला केशवगडीची काहीच माहीत नव्हती. तेव्हा साधारण अंदाज करून त्या दिशेनं मी निघालो आणि शरदही माझ्या मागोमाग निघाला. केशवगडीचा विस्तार किती होता मला माहीत नव्हतं. रस्ता चुकण्याची शक्यता होती. आम्हा शहरी लोकांना सरळ आखीव रस्त्यांनी चालायची सवय असते. आमच्या सोयीसाठी रस्त्यांवर नावांच्या पाट्या असतात, घरांना नंबर असतात. तेव्हा आसपासच्या खाणाखुणा न पाहता चालायची सवय होते. ती आता मला नडत होती. मी एकदा ह्या भागात हिंडलो होतो, पण सर्व परिसर विसरलो होतो. हळू चालण्याचं आणखीही एक कारण होतं. तो वेडा अचानकपणे समोर येण्याची भीती वाटत होती. अर्थात या खेपेस तगडा शरद बरोबर होता, पण तरीही तो वेडा आम्ही बेसावध असताना समोर यायला नको होता. माझ्या कौशल्यापेक्षा योगायोगानंच आम्ही त्या वाड्यापाशी आलो. ती भग्न वास्तू आपल्या एकाकी उदासवाण्या कोशात स्तब्ध उभी होती. पण आता प्रथमच एक नवा विचार मनाला स्पर्श करून गेला.
ही वास्तू रिकामी वाटते, पण तशी नाही. मला याचा अधिक खुलासा करता येत नाही. असं वाटतं ही गोष्ट खरी. शरद जेव्हा मोठ्या पडक्या दरवाजातून आत शिरायला लागला तेव्हा मी त्याला हटकलं. आत जायची काही आवश्यकता आहे का? त्याचं उत्तर अगदी व्यावहारिक होतं. इथपर्यंत आलोच आहोत तर सर्व काही पाहून घेऊ, म्हणजे मग इथे कोणतंही रहस्य राहणार नाही. मग आपण हे विसरून जाऊ शकू. त्याचा युक्तिवाद नाकारता येत नव्हता, पण तरीही त्या पडक्या वाड्यात जायची माझी इच्छा नव्हती ही गोष्ट खरी. आत शिरताच दोन्ही अंगाला पहारेकऱ्यांसाठी ओवऱ्या बांधल्या होत्या. वरची छपरं ढासळली होती. चिरेबंदी काम निखळलं होतं. दगडांच्या दर्जातून गवत आणि लहान लहान तणं उगवली होती. पुढे मागे फरसबंदी चौक होता. मध्ये विहीर होती. चारी बाजूंनी उंच दगडी जोतं होतं. त्यात पडव्या होत्या. त्यामागे खोल्या होत्या. एक भिंत शाबूत होती. त्यावरचा चुन्याचा रंग, दाराभोवतीची काचेची नक्षी, वरचा हातानं काढलेला गणपती सर्व दिसत होतं. पण त्यामागे इमारत खाली आली होती. ती भिंत नाटकातल्या खोट्या खोट्या सेटसारखी दिसत होती. गवतातले किडे किर्र करत होते. पाकोळ्या अंधाऱ्या जागेत फडफडत होत्या. मोकळ्या जागेत पक्षी चिवचिव करत होते. वास्तविक यात मनावर दडपण येण्यासारखं काही नव्हतं. माणसानं ही वास्तू सोडली होती. निसर्ग तिचा पुन्हा सावकाश ताबा घेत होता. हे नैसर्गिकच होतं. पण त्यापेक्षा इथे काहीतरी अधिक होतं. या पडक्या वास्तूत माणूस गेल्यावर आणखी काहीतरी वस्तीला आलं होतं. सावलीसारखं हलकं, आवाजासारखं तरल, एखाद्या कोळ्याच्या सूक्ष्म तंतूंनी वेढल्यासारखी ही वास्तू त्यात गुरफटली गेली होती. शरदचे हे दणादण आपटणारे पाय, भिंतींवरून प्रतिध्वनित होऊन येणारे त्याचे मोठमोठे शब्दांचे आवाज. मला वाटत होतं इथली ही निश्चल शांतता अशी मोडू नये. जे काही इथे आहे त्याला डिवचून जाग आणू नये. पण हे विचार कोणत्या शब्दात आणि कसे मांडणार? अशी एक जाणीव होती की इथे जे काही आहे त्यानं अजून आपली दखल घेतलेली नाही. त्याचा जो काही व्यापार चालतो त्यातच तो दंग आहे. आलो तसंच आपण निघून जावं हे बरं. मला आणि शरदला ती हालचाल एकदमच दिसली. भिंतीतल्या एका खिडकीमागे काहीतरी हललं होतं. एखादा माणूस घाईनं दूर व्हावा तसं काहीतरी. माझी छाती क्षणभर धडधडली आणि मग आठवलं की हा तो वेडा असणार. आमच्या आवाजानं तो सावध झाला असेल. त्या पडक्या खोलीच्या खिडकीतून आमची हालचाल चोरून पाहत असेल. हाच तुझा वेडा, शरद मोठ्यानं म्हणाला आणि त्या खोलीकडे निघाला. शरद, तिकडे कशासाठी जातोस? अरे पाहू दे तरी एकदा कसा आहे तो. तुझी उत्सुकता कधी कधी प्रमाणाबाहेर जाते. हा, अरे पण तो वेडा आहे ना, त्याला काय वाटणार आहे? त्याला कसली शरम? आत्ताही त्याचा युक्तिवाद बिनतोड होता. माझी इच्छा नसूनही मला गप्प बसावं लागलं. आम्ही दोघं त्या खोलीपाशी आलो. बाहेर झगझगाटाच्या मानानं आत अंधारच होता. काही वेळानं नजर सरावली तेव्हा जरा स्पष्ट दिसलं. खोलीत जुनं सामान होतं, पण त्यावर धुळीचे आणि कोळिष्टकांचे इतके जाड थर बसले होते की ते ओळखूच येत नव्हतं. त्यात अगदी कोपऱ्यात अंग चोरून तो वेडा बसला होता. मध्येच त्याचे डोळे उघडत प्रकाशात ते लक्कन चमकत. मग तो परत डोळे मिटून तोंड खाली घालून बसे. तो भयंकर घाबरला होता यात शंकाच नव्हती. आमच्या जागी त्याला काय दिसत होतं त्याचं त्यालाच माहीत. सर्वमान्य संकेत एकदा नष्ट झाले की मग मेंदूचं तारू कुठेही भरकटत जातं. या वाटांना नकाशे नाहीत. या वाटांवर ओळखीच्या खुणा नाहीत. एकट्यानं क्रमायची वाट. अशा एका अगम्य वाटेवरून त्याचा प्रवास चालला होता. त्याला मागे एकदा झाडांच्या रांगांपाशी कोणीतरी ते दिसले होते. आमच्या जागीही तेच दिसत होते का? शरद खोलीत जायला लागताच मी त्याचा हात धरून त्याला मागे खेचला. माझ्याकडे जरा रागानं वळून तो म्हणाला, अरे आज असं काय करतोय सारखा? पण मी काही उत्तर द्यायच्या आतच आमचं लक्ष त्या वेड्याकडे गेलं. शरद बोलायला लागताच तो उठून उभा राहिला होता. भिंतीत आणखी मागे मागे जायचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या त्या गांजलेल्या घोगऱ्या आवाजात म्हणत होता, नको नको, जवळ नको येऊ. मी पुन्हा नाही पळून जायचा प्रयत्न करणार.
पुन्हा नाही, नको. त्याला जरा नीट पाहण्यासाठी शरदनं खोलीत एकच पाऊल घेतलं. एक मोठी किंचाळी फोडून तो वेडा आमच्या दिशेनं धावला. आता मला समजतं की तो केवळ खोलीतून पळून जायची धडपड करत होता. आमच्यावर हल्ला करायची त्याची अजिबात कल्पना नव्हती. पण पिंजारलेले केस, वटारलेले डोळे, त्रासलेलं तोंड अशी ती झपाट्यानं येणारी आकृती भयानक होती. आमचाही गोंधळ झाला आणि आम्ही नेमके त्याच्या वाटेत आलो. तो शरदवर आपटला. एक प्रकारच्या प्रतिक्षिप्त क्रियेनं शरदनं हात उचलले. तो वेडा मोठमोठ्यानं किंचाळायला लागला. 5-7 सेकंद दोघांची झोंबाझोंबी झाली आणि मग एखाद्या जनावरासारखा खाली वाकून दोन्ही हातांवर व पायांवर चालत तो खोलीतून बाहेर गेला आणि धूम पळत सुटला. बाप रे, शरद हसत म्हणाला. हातावर थोडंसं खरचटण्यापलीकडे त्याला काही इजा झाली नव्हती. रुमालानं हात पुसत तो म्हणाला, शी, कसली घाण. मलाही काही क्षण तो अगदी असह्य दुर्गंध जाणवला होता. आम्ही बाहेर मोकळ्यावर आलो. वेड्याची काही खूण दिसत नव्हती. त्यानंतर शरद कोणत्याच खोलीत गेला नाही. मधल्या चौकातून आम्ही आतला भाग बघितला. मागच्या पडक्या दारातून बाहेर आलो. तिथेच वृंदावन होतं, जिथे मला पहिल्यांदा तो वेडा दिसला होता. आता वृंदावनात तुळस नव्हती. सगळीकडे झाडं झुडपं वाढली होती. एवढीशी लहान असलेली गुलाबाची रोपं आता उंच काटेरी झुडपं झाली होती. पण मला वाटलं की त्या नैसर्गिक रचनेतही एक प्रकारचं मुक्त सौंदर्य आहे. पण शरदपाशी हे विचार बोलून दाखवण्यात अर्थ नव्हता. तो टिंगलच करणार. झाडापाशी जात शरद म्हणाला, मालीसाठी काही फुलं घेतो रे. आणि मी काही बोलायच्या आत त्यानं 5-6 पानं आणि 2 फुलं यांचा एक गुच्छ तोडला सुद्धा. नको ओरडताच तो आश्चर्यानं माझ्याकडे पाहत उभा राहिला. आता काय अपराध झाला बुवा? शरद, ती फुलं आत्ताच्या आत्ता खाली टाकून दे. इथून काहीही बाहेर न्यायचं नाही. काहीतरी वाईट घडतं असा लोकांचा विश्वास आहे. तू तर एखाद्या खेडूताच्याही वर ताण करतोस. अरे मालतीला फुलांचा काय तोटा? तिच्या बंगल्यापुढच्या बागेत आहेत. तुझ्या 1000 ओळखी आहेत. इथलंच फूल कशाला न्यायला हवं? क्षणभर थांबून तो हसत म्हणाला, अशा दाराजवळच्या फुलांपेक्षा रानावनातून मुद्दाम आणलेलं फूल बायकांना जास्त आवडतं. तो वळला. एक प्रकारच्या अट्टहासानं त्यानं बराच मोठा गुच्छ जमावला. त्यात फर्नसारखी पानं होती. विविध रंगांची, वासांची, आकाराची फुलं होती. तो मिश्र रंगाचा गुच्छ अतिशय सुंदर दिसत होता. हे मलाही मान्य करावंच लागलं. जरा वेळ आम्ही केशवगडीतच भटकलो आणि मग ओढा पार करून महादेव गावच्या हद्दीत आलो. माझा एक कान त्या वेड्याच्या हालचालींचा काही आवाज येतो का इकडे होता, पण तो आम्हाला दिसलाच नाही. परत येताना शरदनं फुलांचा तो गुच्छ मोटरसायकलच्या दिव्यावर लावला होता. तुला हे अशुभ वाटतं ना, मग हातातही घेऊ नकोस बाबा, तो थट्टेत म्हणाला होता. मग त्याची ती चकचकीत हिरवी मोटरसायकल, पुढचा तो रंगीबेरंगी झेंडा नाचवत डौलानं रस्त्यावरून धावत आम्हाला परत घेऊन आली. केशवगडी प्रकरण 3. पार्श्वबुद्धी नेहमीच क्लेशदायक ठरते. अमुक केलं असतं तर हा विचार मनाला फार त्रास देतो, कारण ती गोष्ट करण्याची वेळ गेलेली असते. तो क्षण हातातून निसटलेला असतो. जीवाचं मोल देऊनही तो परत आणता येत नाही, पण ती टोचणी जन्मभर कायम राहते. सुरुवातीस शरदच्या तापाचा संबंध मी आमच्या केशवगडीच्या त्या भेटीशी जोडला नाही, म्हणजे अजूनही मन धजत नाही. जेव्हा ती शंका मनात डोकवायला लागली तेव्हा फार उशीर झाला होता. तो कामावर गेला नाही असं समजलं, म्हणून संध्याकाळी मी त्याच्या क्वार्टरमध्ये गेलो. आतल्या खोलीत तो आरामखुर्चीत बसून होता. अंगाभोवती एक ब्लँकेट पांघरलं होतं. चेहरा लालसर आणि मलूल दिसत होता. त्याला बरं नाही का हे विचारायचीच आवश्यकता नव्हती. मी त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला. ताप होता, पण तसा काही काळजी करण्याइतका जास्त वाटला नाही. केव्हापासून रे शरद? मी त्याला विचारलं. सकाळी उठल्यापासूनच त्याला निरुत्साही, जड, थकल्यासारखं वाटत होतं. त्यानं सकाळी, दुपारी आणि आत्ता एक अशा APCच्या गोळ्या घेतल्या होत्या. मी हेच सुचवलं असतं. त्याला कडक चहा बनवून दिला, पडून राहायला सांगितलं.
खानावळीतून संध्याकाळी गरम भात आणून दिला. फ्लूसारखा काहीतरी आजार असेल ही माझी कल्पना. तो आपले 2-3 दिवस घेतल्याखेरीज हटणार नव्हता. पण 2 दिवस झाले तरी शरदची गाडी काही ठिकाणावर येईना. त्याचा ताप वाढतच होता. चेहराही लालबुंद सुजल्यासारखा दिसत होता. शेवटी मग कारखान्याचे डॉक्टर येऊन तपासून गेले. 2 दिवसात घेतलेल्या औषधांची यादी ऐकून ते जरा हसले. त्यांनी स्ट्रॉंग अँटीबायोटिकच्या कॅप्सूल दिल्या. काहीतरी व्हायरस इन्फेक्शन असेल, ते म्हणाले. 1-2 दिवसात क्लिअर होईल तशी प्रकृती ठणठणीत आहे त्याची. 1-2 नाही, पण 6-7 दिवसात शरदचा ताप नॉर्मलवर आला. मी होतो, शिवाय मालती ही सर्व संकोच बाजूला ठेवून दिवसातून 4-5 वेळा तरी त्याच्याकडे येत होती. कॉटवर किंवा शेजारी बसत होती. त्याचा ताप उतरला, पण डोळ्यात जी एक लालसर झाक आली होती ती मात्र काही कमी झाली नाही. त्याचे ते डोळे पाहून मला एकदम केशवगडीतल्या त्या वेड्याचीच आठवण झाली. आणि मग लगोलग त्याच्या आणि शरदच्या झटापटीची आठवण झाली. शरदला जर त्याची नखं लागली असतील तर इन्फेक्शन व्हायला काय उशीर. देवालाच माहीत त्या वेड्याच्या नखात कसली घाण साचलेली असेल ती. मी डॉक्टरांना ही शंका बोलून दाखवली. त्यांनी शरदचे हात, कोपरे, दंड सर्व नीट पाहिलं. आता कोणत्याच खुणा किंवा व्रण नव्हते, पण घाण नखातून इन्फेक्शन होण्याची शक्यता त्यांना मान्य होती. वाघांच्या नखांच्या जखमांनी काहींना मृत्यू आल्याचे प्रसंग त्यांना माहीत होते. पण शरदचा ताप उतरला, घसा साफ झाला, नाडी नॉर्मलवर आली, म्हणजे त्यांच्या मते तो बरा झाला होता. पण मला काही तो पूर्वीसारखा झालासा वाटेना. डॉक्टरांच्या हिशेबात बसेल असं कोणतंही लक्षण त्याच्यात नव्हतं. ही आपली मनातली एक शंका होती. दरवेळी मला एक अशी शंका, संशय, भीती हे जाणवतं, पण शब्दात मांडता येत नाही. लोकांना ते पटवून देता येत नाही. शरदच्या डोळ्यातली ती तापट लाली मला अजिबात आवडत नव्हती. मला अस्वस्थ करत होती. मला अशी ही शंका येत होती की रात्री त्याला स्वस्थ झोप लागत नसावी. काही दिवसातच ही खरी ठरली. मी काही बोलायच्या आधीच त्यानंच माझ्यापाशी हा विषय काढला. चिक्या, काल रात्री फार भ्यालो का मी. कसलं भयानक स्वप्न पडत होतं. आठवणीनंही शहारत तो म्हणाला. जागा झालो तेव्हा घामानं निथळून निघालो होतो बघ. वाटलं मोठ्यांदा बोंबलावं आणि कोणीतरी 4 माणसं गोळा करावीत. पण विशेष म्हणजे त्याला स्वप्नाचा आशय आठवेना. त्याच्यावर काहीतरी भयंकर प्रसंग आला होता. हालचाल केली नाही तर जीव जाणार असं वाटत होतं, पण हालचाल तर सर्वथा अशक्य होती. सर्वांनाच जाणवलेली भयानक असहाय्यता. त्याच्या नुकत्याच झालेल्या आजारानं मेंदू हलका झाला असण्याची शक्यता होती, पण मला ती पटत नव्हती आणि मी त्यालाही ती सांगायचा प्रयत्न केला नाही. मात्र त्याला डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या आणण्याची सूचना केली. पुन्हा एकदा मनाला ती डिवचणारी शंका. हे जर केलं नसतं तर. कारण गोळ्यांनी त्याला शांत झोप लागायला लागली, पण ही गुंगी होती. मेंदू जखडून टाकला जात होता. स्वप्न ही धोक्याच्या लाल कंदिलासारखे असतात. ते माणसाला बेसावत झोपेतून सावध करतात. आपल्याला कुठे माहिती आहे ही कोणत्या संकटाची पूर्वसूचना होती, पण शरदची झोप गाढ होती. त्याला स्वप्न पडत नव्हती. त्याचा धोक्याची सूचना देणारा अलार्म बंद केला गेला होता. माझी खात्री आहे की त्याच्यात जो काही बदल होत होता, ज्याच्या विरुद्ध त्याचं मन जागतेपणी आणि झोपेतही क्षीण का होईना पण प्रतिकार करत होतं, तो बदल आता अविरोधपणे होत राहिला. झोपेच्या गोळ्या घेतल्या नसत्या तर तो बदल टाळता आला असता का, हा विवाद्य मुद्दा आहे. कारण नंतर तरी त्याला काय वैद्यकीय मदत होऊ शकली. पण सर्व क्रमानंच येऊ देत. शरद कामावर जायला लागला होता. एका संध्याकाळी तो मला म्हणाला, चिक्या, सॅक्रीमीटरमधून आताशा पाहायची भीतीच वाटायला लागली रे. सॅक्रीमीटर हा साखरेचा रसातील कॉन्सन्ट्रेशन दाखवतो. एक लांब नळी रसानं भरलेली असते. त्यातून एका बाजूनं दिव्याचा प्रकाश पोलराइज होऊन येतो आणि दुसऱ्या बाजूनं डोळा लावून काही ॲडजस्टमेंट करायच्या असतात. मग साखरेची टक्केवारी समजते. एक साधं आणि रुटीन काम. त्याला डोळा लावायचीच भीती वाटते. मध्येच एकदा वेड्यावाकड्या रेषा दिसायला लागल्या होत्या. डोळा चोळल्यावर त्या गेल्या, पण नंतर एकदा एकाएकी एक चेहरा दिसायला लागला. कितींदा डोळा चोळला तरी जाईच ना. रीडिंग घ्यायला लागलो की आलाच समोर.
आत्ता एवढ्यात दिसला नाही, पण मनानं धास्तीच घेतलीये बघ. प्रत्यक्ष त्रास किंवा नुकसान यापेक्षा आत्मविश्वासाला बसलेला धक्काच जास्त वाईट होता. जणू ती एक काच होती, तिला आता तडा गेला होता आणि तिथून काहीच नीट सरळ स्वच्छ दिसू शकत नव्हतं. कोणत्याही बंद खोलीत जायची शरदला भीती वाटायला लागली. त्याच्याबरोबर मी कारखान्यातून परत आलोय आणि मला दिसलंय की त्याच्या क्वार्टरच्या दारापाशी तो घुटमळायचा. किल्ली कुलपाला लावायचा, परत मागे घ्यायचा, कुलूप काढायचा, कडी सरकवायचा, पण दारं ढकलायची त्याची काही हिंमत व्हायची नाही. मग खांदे ताठ करून तो एकदम दार ढकलायचा. तरीही दाराशीच किती वेळ तरी उभा राहायचा, मग एकदम आत जायचा. चिक्या, माहीत असतं रे, आपण जाताना सर्व दारं खिडक्या तपासून बंद केली आहेत. बाहेरच्या दाराचं कुलूप आपणच लावलेलं आहे. कोणी आत गेलं असणं शक्य नाही, पण मनाला पटतच नाही बघ. वाटतं आत अंधारात कोणीतरी आपल्यासाठी टपून बसलेलं आहे, आपला पाय आत पडताच आपल्याला पाठीमागून येऊन धरणार. त्याला स्वतःलाच हे माहीत होतं की आपली भीती इररॅशनल आहे, तर्कदुष्ट आहे. मी त्याला आणखी काय सांगणार. होत होता तो प्रकार मला मुळीच आवडत नव्हता, पण मी काय करू शकणार होतो. जेव्हा शरद हातातलं काम किंवा चाललेलं संभाषण थांबवून कान देऊन काहीतरी ऐकायला लागला, तेव्हा मात्र मी मनात सरकलो. तुला नाही ऐकू येत त्यांची कुजबूज? तो गंभीरपणे मला विचारायचा. ते कुजबुजतात, खिसखिस आवाज करत हसतात. मला माहिती आहे, माझ्याबद्दल बोलत असताना तुला ते खरोखरच ऐकू येत नाही का मुद्दामच तू तिकडे दुर्लक्ष करतोस, मला वाईट वाटू नये म्हणून? मी मनात सरकलो. ही लक्षणं चांगली नव्हती. मन रोजच्या जगावरून उडून भरकटायला लागलं होतं. त्याच्या परोक्ष मी मालतीला एकटी गाठली आणि शक्य तितकं जपून हा विषय काढला. पण तिच्या लक्षात तर ही गोष्ट पूर्वीच आली होती. त्यांचं लक्षच नसतं हो आताशी माझ्याकडे, ती रडवेल्या आवाजात म्हणाली. तसे येतात, पण कुठेतरी नजर लावून बसतात. हाक मारावी तर केवढ्यांदा तरी दचकतात. एक एक प्रश्न 10-10दा विचारावा लागतो. त्या तापापासून असंच करतायत. त्या तापापासून? आणि तो ताप आला केशवगडीला आम्ही दिलेल्या भेटीपासून. साखळीतला दुवा असा जोडला जात होता. अर्थाची गल्लत झाली की अनर्थ व्हायचाच. मालतीची केविलवाणी नजर मला पाहावत नव्हती. दिवसाकाठी एकदा तरी ती शरदला भेटायला यायचीच. मी त्याच्या खोलीत असलो तरी काहीतरी निमित्त काढून बाहेर यायचो. त्यांना एकांत आवश्यक होता. शरदनं मालतीजवळ मनातल्या शंका, संशय, भीती हे सर्व उघड केलं असतं तर त्याला कदाचित फायदा झालाही असता. पण एकांतात ते काय करत होते कोणास ठाऊक. बोलत तरी होते का नाही त्यांचं त्यांनाच माहिती. मालतीचा चेहरा उजळलेला मला काही दिसला नाही. त्याच्या क्वार्टर्समधून निघाल्यावर ती तशीच माझ्या खोलीत आली होती. तिनं डोळ्यातलं पाणी कसं तरी अडवून धरलं होतं. आली तशीच एका खुर्चीत बसली. मोठा बाका प्रसंग. मला सहानुभूती वाटत होती, पण तिला काय सांगणार. शेवटी तिचा ताबा सुटला आणि रडू कोसळलंच. त्यांचं काही लक्षच नसतं हो आताशी, ती स्फुंदत बोलत होती. कोठेतरी पाहत बसतात, मध्येच हात वर करून गप्प बसायला सांगतात, मग विचारतात, ऐकलंस? तो बघ आता हसतोय, ऐकलंस? मला तर बाई भीतीच वाटायला लागली आहे. मी तिची अवस्था जाणू शकत होतो. काहीतरी सांत्वनाचे शब्द बोलण्यासाठी तोंड उघडणार, तोच खोलीचं दार धाडदिशी उघडलं गेलं. आम्ही दचकून मागे पाहतो तर खोलीत शरद उभा, कमरेवर हात, विस्कटलेले केस, लाल तापट डोळे. शर्या, लेका काही मॅनर्स? ती किती दचकली बघ, मी म्हणालो. सगळं काही बघतोय, तो तिखट आवाजात म्हणाला. इथे गोड गोड बोलता आणि माझ्या पाठीमागं दोघांचे हे धंदे चालतात काय? शर्या, मी संतापून ओरडलो. कशाला आता नाटक करतोस? तू माझा सर्वात जवळचा मित्र. आत्ता कुठे मालतीला त्याच्या शब्दांचा अर्थ समजला. ती ताडकन उभी राहिली आणि त्याच्याकडे संतापानं वळली. आता जर काही कमी जास्त शब्द बोलले गेले तर फार वाईट परिणाम होईल हे जाणून मी मोठ्यानं म्हणालो. मालती, स्टेडी. तो भानावर नाही आता, त्याचे शब्द मनावर घेऊ नकोस. क्षणभर तिच्या तोंडून रागानं शब्दच बाहेर येईना. ती दोघं एकमेकांकडे जळजळीत नजरांनी पाहत उभे होते.
मग हुंदका कसा तरी आवरत मालती जवळजवळ पळतच खोलीतून निघून गेली. आम्ही दोघंच एकटे राहिलो. शर्या, मी म्हणालो, तुझे सर्वात जवळचे आम्ही दोघं. जरा विचार करून वागत जा, नाहीतर तुला बोलायला कोणी उरणार नाही. ढगाच्या पटलातून मध्येच स्वच्छ सूर्यप्रकाश यावा तसा क्षणभर त्याच्या डोळ्यात शहाणपणाचा भाव आला. आपण काय केलं याची भयानक जाणीव त्याचं मन जाळत गेली. त्याचा चेहरा अगदी कासावीस झाला. हे बघ, मी म्हणालो, मी तुझी अवस्था जरा तरी जाणतो. मी मनावर घेत नाही तुझं बोलणं. त्या मालतीचं मात्र काही सांगता येत नाही. शक्य तर आत्ताच तिला भेट आणि सगळा खुलासा कर. शरद गेला. मला वाटतं तो तिला भेटलाही. त्या वेळेपुरता तरी त्यांच्यातला गैरसमज दूर झाला. पण ही घसरणीला लागलेली गाडी आवरणं कठीण होतं. एखाद्या दगडापाशी ती काही वेळ थांबायची, पण परत घसरणं सुरूच. जणू काही सर्व बाजूंनी असे अणकुचीदार आरे एकत्र येऊन शरदचा मेंदू जखडून टाकत होते. सकारेमीटरमधला चेहरा त्याला आता बाहेरही दिसायला लागला आणि एकटा नाही, बरोबर आणखीही कोणी कोणी घेऊन. शक्य तितका वेळ मी त्याच्याबरोबर राहण्याची खटपट करत होतो. मी बरोबर असतानाही तो मध्येच म्हणायचा, ते बघ, पाहिलेस, ते बघ, त्या कंपाऊंडवर ओळीनं बसलेत. माझ्याकडे बोट दाखवून फिदी फिदी हसतायत, बघितलंस? मी त्याला आवरू शकत होतो. त्याचं लक्ष दुसरीकडे वेधू शकत होतो. पण सर्व वेळ मी त्याच्याबरोबर कसा असणार? त्याच्या लॅबोरेटरीत मी कसा जाणार? तिथेच त्याचा तो पहिला सीन झाला. काहीतरी ओरडून हातातला चिमटा त्यानं समोरच्या एका शेल्फवर फेकला. रसायनांच्या बाटल्या खळखळत फुटल्या. खाली द्रावांचं मिश्रण पसरलं. मला वेडावतात लेकाचे, बदमाश! शरद संतापून ओरडत होता. त्याला त्यांनी घरी पाठवलं, पण साहेबाला वेड लागलं ही बातमी कामगारात तेव्हाच पसरली. तुकारामच्याही कानांवर आली आणि लगोलग तो मला भेटायला आला. मी आणि शरद केशवगडीत गेलो होतो हेही त्याच्या कानावर आलं होतंच. तो जरा बिचकत म्हणाला, साहेब, तुमच्या त्या मित्रानं तिथून काही आणलं का बरोबर? काही पानं फुलं आणली असतील, पण त्यानं काय होणार? त्यानं काय होणार विचारता? तुकाराम कपाळाला हात लावत म्हणाला, कशाला आणलं हो त्यांनी हे? मी तुम्हाला परोपरीनं सांगितलं नव्हतं का की कशाला हात लावू नका म्हणून? तुम्ही का नाही अडवलं हो त्यांना? तुला काय म्हणायचंय? त्यांना असं होतंय? इथलं काय सांगणार साहेब? तो खालच्या आवाजात म्हणाला. महादेव गावची लोक काय वेडी आहेत का भोळी सांब आहेत? 2 हातांवर चिंचा, आवळे, कवठा, आंबे दिसत असताना हात न लावायला काय सांबाचे अवतार आहेत? हो, त्यांना अनुभवच आलेत तसे. माणसं हाल होऊन मेली आहेत एका फळापायी. त्याचे शब्द वरवर अविश्वसनीय वाटत होते, पण मी ते थट्टेवारी नेऊ शकत नव्हतो. अतर्क्य अशा गोष्टी जर डोळ्यांसमोर घडत होत्या तर पाखंड माजवण्यात काय अर्थ होता? पण एक इलाज आहे साहेब. आणलेली वस्तू जर जशीच्या तशी परत केली तर एखाद्या वेळी ते गय करतात. तुकाराम बोलत होता. मी कपाळाला हात लावला. त्या फुलापानांची केव्हाच माती झाली होती. आता कुठून आणायची ती? निदान तुमच्या मित्राला एकदा न्या तर केशवगडीला. चुकून माकून गोष्ट झाली तर त्यांच्या पुढे नाक घासावं, दया करा म्हणावं. दुसरा इलाज कुठे आहे? मनातल्या मनात म्हणालो, काही तोटा तर नाही ना व्हायचा. एखाद्या वेळी मनाला धक्का बसला तर त्यानंच परिणाम चांगला व्हायचा. माणसाची बुद्धी अल्प असते, हेच खरं. केशवगडी प्रकरण 4. शरदला घेऊन मी केशवगडीला गेलो. तो यायला सुरुवातीस अजिबात तयार नव्हता. किती प्रकारांनी मी त्याची समजूत काढून त्याला तयार केला. मनाला कायम सतावणारी ही आणखी एक गोष्ट आहे. त्याला केशवगडीला नेला नसता तर त्याचा विकार इतका शीघ्र विकोपाला गेला असता का? पण दररोज मला त्याच्या शहाणपणाचा होत असलेला नाश पाहवत नव्हता. अत्यंत चांगल्या हेतूनच मी हे केलं अशी माझी स्वतःची खात्री आहे. हेतू माणूस जाणू शकतो, पण परिणामांची कल्पना त्याला कुठे असते? अरे घाबरतोस काय? पुढ्याच्या काठावर पाय मागे खेचणाऱ्या शरदला मी सांगत होतो. अरे आपण नुकतेच तर गेलो नव्हतो का? तिथं काही भिण्यासारखं होतं का? चल जाऊ, एक चक्कर मारू आणि परत येऊ, चल की. एक पाऊल टाकत मी त्याला ओढ्यावर नेला. पलीकडचा चढ चढवला. आम्ही त्या उंबराच्या वरवंडीपाशी पोहोचलो.
तो वेडा कुठे दिसतो का हे पाहण्यासाठी मी वरवंडीकडे वळलो. 4-5 कावळे काव काव करत एकदम वर उडाले. वरवंडीवर कर्दळीच्या पानांवर ठेवलेलं 2-3 दिवसांचं अन्न तसंच होतं. कावळ्यांनी आता ते चिवडून टाकलं होतं. पण म्हणजे तो वेडा एवढ्यात इथे आला नव्हता. मनाला आता प्रथमच भीतीचा खरा स्पर्श झाला. वेडा असला तरी शरीराच्या गरजा होत्याच. अन्न पाण्या वाचून तो राहणं शक्यच नव्हतं. अन्न पाण्याची शुद्ध हरपली असेल तर तो मरणाच्या वाटेलाच लागला म्हणायचा. आम्ही झाडांच्या रांगेत शिरलो. मनाला एक अशी विचित्र जाणीव होत होती की ही शेवटचीच खेप आहे. पुन्हा आपण असं करणार नाही. अशा विचारात जो एक नॉस्टॅल्जिया असतो त्यानं मनाला अगदी चटका बसतो. खालच्या वाळक्या पानांवर उन्हाचे सोनेरी ठिपके पडले होते. पानं पायाखाली खसखसत होती. आसपास किड्यांची किर्र होती, पण आम्ही काहीच बोलत नव्हतो. शरद तर आताशी नॉर्मल संभाषण करतच नसे. त्याला जे कोणी दिसत त्यांच्याशी त्याचं बोलणं, रागावणं, भांडणं, शिवीगाळ चालू असायची. पण तो गप्प बसला तरीही मला त्याची काळजी वाटायची. जसा आता तो शांतपणे चालला होता. मध्येच एकदा अवचितपणे तो खाली वाकला. एक मुठी एवढा गोटा उचलून घेऊन त्यानं तो डाव्या हाताच्या झाडाच्या रोखानं भिरकावला आणि मग मोठमोठ्यानं हसायला लागला. कसा बसला साल्याच्या थोबाडात. सारखा आपल्या मागे येत होता. वळून पाहिलं की झाडामागे लपायचा. आता चांगला बनवला. आता कसा पळाला पहा. त्याचा एक एक आविर्भाव आणि एक एक शब्द माझ्या मनात क्षणाक्षणाला जास्त निराशा निर्माण करत होता. ज्या कामासाठी मी त्याला इथे आणला होता त्याचा अर्थ तरी त्याला समजणार होता का? करता करता शेवटी आम्ही त्या पडक्या वाड्यापाशी पोहोचलो. वाडा जवळ यायला लागताच शरदमध्ये एक वेगळाच अस्वस्थपणा दिसायला लागला होता. वाड्याकडे जायची त्याला एक नाखुशीही होती आणि एक चमत्कारिक आतुरताही होती. चिक्या, नक्कीच ते सगळे वाड्यात लपून बसलेलेत. बरं झालं मला इथे आणलंच ते. आता चांगला समाचार घेतो एकेकाचा. आणि मग जरा वेळानंच, पण मला एकट्याला आवरतील का रे इतके जण? नाहीतर जळवांसारख्या अंगाला चिकटायचे. तुला सांगितलं ना, सारखे माझ्याकडे पाहून हसतात, जिबल्या चाटत असतात ते. काहीच न बोलता मी वाड्याच्या पडक्या दारातून आत गेलो. शरदही मागोमाग आला. आतला पडका चौक शांत होता आणि आता प्रथमच एका सर्वस्वी अनैसर्गिक संवेदनेची माझ्या मनाला जाणीव झाली. अतिविचारानं व काळजीनं मेंदू शेणला होता. का विलक्षण मित्रप्रेमानं काही क्षणांपुरती संवेदनेची कक्षा विस्तारली होती. ते काहीही असो, काही क्षण तरी मला वाड्याचे ते भग्न अवशेष एका वेगळ्या रूपात दिसले. असं वाटत होतं की या क्षणासाठी, आमच्या या आगमनासाठी सर्व काही सिद्धता झाली आहे. सर्वजण जे कोणी होते ते अजून पडद्यामागेच होते. सज्ज आहेत. हवेवर तरंगत जाणाऱ्या अल्पायुषी वासासारखी ही जाणीव क्षणभंगूर होती. झाली आणि गेली. वाड्याच्या चौकात आम्ही उभे होतो. आता काय करायचं मी विचार करत होतो. आधी केशवगडीत तर जाऊ, मग पुढचं पुढे, असा इतका वेळ विचार होता. आता आम्ही तिथे पोहोचलो होतो. इथून नेलेली वस्तू तर परत आणणं शक्यच नव्हतं. दुसरा मार्ग इथल्या दैवतांची शरदनं क्षमा मागणं. पण ते कोण होते, कुठे होते, त्यांना कोणती भाषा समजत होती? समजलीच तर त्याची खूण आम्हाला कशी कळणार? मी क्षणभर शरदकडे दुर्लक्ष केलं होतं. त्याचा एक दबका आवाज आला. ते बघ, तिथं खोलीत लपून बसलेत. आणि तो पळत पळत त्या बाजूच्या ओसरीकडे निघाला. शरद थांब! मी ओरडलो, पण त्याचं लक्षच नव्हतं इतर कशाकडे. मग मीही हल्लो, पण त्याच्या मानानं फारच सावकाश. आणि आता मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात वाईट क्षणाकडे येतोय. असा ताण, अशी अनिर्वाच्य भीती माणसाच्या सहनशक्तीच्या खरोखर पलीकडची आहे. शरद ज्या खोलीकडे धावत होता त्या खोलीचं छप्पर केव्हाच कोसळलं होतं. आत स्वच्छ ऊन पडलं होतं आणि चौकात 4-5 पावलं टाकताच मला खोलीचा आतला भाग दिसला आणि मी अक्षरशः थिजून जागच्या जागी उभा राहिलो. खोलीच्या दाराच्या आतच तो वेडा उभा होता. ऊन त्याच्यावर एखाद्या प्रखर सर्च लाईट सारखं पडलं होतं.
त्याच्या शरीराच्या आणि चेहऱ्याच्या रेषांरेषा मला अगदी स्पष्ट दिसत होत्या. त्याचे डोळे अर्धवट उघडे होते, तोंड अर्धवट उघडं होतं. तो आपल्या टाचांवर किंचित हालत होता. असं वाटत होतं की कोणत्याही क्षणी त्याचा तोल जाईल. मग लक्ष खिळून राहत होतं ते त्याच्या उचललेल्या हाताकडे. अंगावरच्या कपड्याच्या चिंध्या होऊन त्या खांद्यापासून खाली लोंबत होत्या. त्यातून त्याचे ते कृश घाणेरडे हात नांग्यांसारखे वर आले होते आणि वरच्या बोटांच्या आकड्या वळलेल्या होत्या, खोलीत पाय ठेवणाऱ्याच्या मानेभोवती विळखा घालण्यासाठी. 1 सेकंदात मला हे सर्व दिसलं. मी ओरडलो, ही शरद! माझा आवाज चिरका निघाला, पण तो अगदी बुलंद निघाला असता तरीही शरद थांबला नसता. तो सुसाट वेगानं त्या खोलीकडे निघाला होता. हालचाल माझ्या आटोक्या पलीकडची होती. दोन्ही हात गालांवर दाबून धरून मी पुढचा भयानक प्रकार नुसता पाहत राहिलो, अगदी असहाय्य होऊन. काहीतरी ओरडत शरद त्या खोलीत शिरला आणि त्याच क्षणी त्याच्या गळ्याभोवती त्या वेड्याची मिठी पडली. शरदच्या तोंडून निघालेली ती आर्त किंकाळी आजही माझ्या डोक्यात घुमतेय. ते दोघं धडपडत खाली पडले, माझ्या नजरेआड गेले आणि मग मी धावलो. पाय शिशाचे झाले होते, जमीन चिखलाची झाली होती. पाय पुढे पडतच नव्हता. प्रगती होतच नाही असं वाटत होतं. श्वास मात्र धापांनी येत होता. अनंत काळानंतर मी त्या खोलीच्या दाराशी पोहोचलो आणि आत पाहिलं. शरद धापा टाकत गुडघ्यांवर बसला होता आणि तो वेडा त्याच्या शेजारीच अस्ताव्यस्त अवस्थेत पडला होता. त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं की तो मृत झालेला आहे. पूर्वी पाहिला होता तेव्हा सशक्तच वाटावा इतकी त्याची अवस्था आता वाईट झाली होती. हाडांच्या काड्या आणि त्यांच्या भोवती सुकलेल्या कातडीचं अस्तर. असल्या शरीरात जीव राहिला तरी कसा? आणि मी आजवर कोणाशीही बोलून न दाखवलेला एक अतिभयानक विचार त्या क्षणी माझ्या मनात येऊन गेला. हा वेडा आत्ता नाही, पूर्वीच मरण पावला होता. केवळ शरदच्या येण्यासाठी त्याला थांबवण्यात आलं होतं. शरदला घाबरवण्यापुरतं त्याचं मृत शरीर नाचवण्यात आलं होतं आणि आता ते निश्चेष्ट झालं होतं. असल्या विषारी कल्पनांनी माणसाचा मेंदू तडकून जात नाही. शरद चल, मी म्हणालो. या भयानक शापित वास्तूतून आम्ही केव्हा बाहेर पडतो असं मला झालं होतं. येथे आलो हाच मूर्खपणा केला असं वाटायला लागलं होतं. शरद चल ना. तो हालत नाही असं पाहून मी जरा मोठ्यानं म्हणालो आणि शरदची मान वर झाली. त्याचा तो चेहरा पाहून मी जवळजवळ खालीच कोसळलो. ज्याच्या शहाणपणाचे सर्व पाश तुटलेत, वेडाच्या गर्तेत ज्याचा कडेलोट झालाय अशा माणसाचा तो चेहरा होता. संपूर्ण अपयशाची कडवट चव, प्रयत्नांची राख राख झाल्याची चव माझ्या जिभेवर होती. ज्या एका भयानक घटनेकडे आजवरचे सर्व प्रसंग अविरोधपणे चालत आले होते, ती घटना घडली होती. पण माणूस वरकरणी तरी सर्व काही नॉर्मल आहे असा भास वागवत असतो. शरद अरे बसलास काय? चल ना आपण परत जाऊ. मी त्याचा खांदा हलवत म्हणालो. तो उभा राहिला खरा, पण माझ्या चेहऱ्यासमोर एक बोट हलवत खालच्या आवाजात म्हणाला, मला न्यायला आलास, पण त्यांनी मला सोडलं पाहिजे ना. ते मला बरे जाऊ देतील. हेच शब्द त्या वेड्याच्या तोंडून मी ऐकले होते. आता माझ्या प्रिय मित्राच्या शरदच्या तोंडून ऐकायची पाळी माझ्यावर आली होती. मनाचा तोल कसा तरी सावरत मी म्हणालो, चल रे, कोणी तुला अडवत नाही, मी आहे ना बरोबर, चल. त्याचा हात धरून जवळजवळ ओढतच मी त्याला त्या खोलीबाहेर काढला. त्याला मी बरोबर नेत होतो. त्याची पावलं रेंगाळायला लागली तर ओढत होतो. माझी सारखी बडबड चालली होती. मला विचार नको होता, कृती हवी होती. पण शरदचं माझ्या शब्दांकडे लक्ष तरी कुठे होतं? तो झाडांच्या रांगांकडे पाहत होता, हातवारे करत होता, मान हलवत होता, मध्येच वेडावूनही दाखवत होता. मी वाजवीपेक्षा जास्त मोठ्यानं बोलत होतो. चारी बाजूंनी आवळत येणाऱ्या एका प्रचंड राक्षसी शक्तीविरुद्ध मी एकटा माझ्या क्षीण प्रयत्नानं प्रतिकार करत होतो. शेवटची झाडांची रांग जवळ यायला लागली आणि शरदची पावलं रखडायला लागली. मला आठवलं की तो वेडाही इथेच थांबला होता. पुढे यायला धजला नव्हता. आताही त्याच प्रकाराची पुनरावृत्ती होणार होती की काय? मला मनोमन वाटायला लागलं की शरदला जर मी ओढ्यापलीकडे नेऊ शकलो तर तो यातूनही वाचेल. शरद थांबला, पण एक पाऊल पुढे टाकेना.
हाताला धरून ओढला तरी हालेना. चल ना शरद, मी ओरडलो, पण तो झाडांच्या शेंड्यांकडे पाहत मान हलवत होता. ते बघ, वाटेत उभे राहिलेत. इतके दिवस लपत होते, आता अगदी ओघड्यावर आलेत. तो बोट दाखवत बोलत होता. तुला दिसत नाहीत का? झाडांवरून लोंबकाळतायत, खाली जमिनीवर सरपटतायत. मला सोडणार नाहीत ते. वेळ निर्वाणीची होती. मी प्रयत्न केला, नाही असं नाही. एकदम शरदच्या कमरेला विळखा घालून त्याला मी वर उचललं आणि त्याला घेऊन जमलं तितक्या लवकर ओढ्याकडे निघालो. आधीचे काही क्षण केवळ आश्चर्यानंच तो गप्प बसला होता, पण मग हातपाय झाडायला लागला. नको नको म्हणून किंचाळायला लागला. हातांनी मला मारायला लागला. त्या कशालाही न जुमानता मी त्याला झाडांच्या रांगेतून नेला असता, ओढ्यात टाकला असता. पण मला ते जमलं नाही. माझ्या शक्तीबाहेरचं काहीतरी इथे माझ्या विरुद्ध उभं ठाकलं होतं आणि माझा प्रतिकार अपुरा पडला. त्यांच्या जवळच्या साधनांची मी बरोबरी करूच शकत नव्हतो. हातपाय झाडणाऱ्या शरदला कसा तरी सावरत मी चाललो होतो, पण झाडं काही केल्यास संपेच नात. वास्तविक 2-3 झाडांनंतर ओढा यायला हवा होता, पण कितीही मागे गेली तरी पुढे 2-3 होतीच. इकडे तिकडे पाहण्यासाठी मी क्षणभर थांबलो. तो शरदनं इतका जोरात धक्का दिला की मी जवळजवळ पडलोच. पुन्हा उभा राहताना जराशी चक्कर आल्यासारखी वाटली. मग मी मान खाली घातली आणि सर्व शक्ती एकवटून जोरात धाव घेतली. जेव्हा आसपासची झाडं मागे गेली तेव्हा मी शरदला सोडला आणि वर पाहिलं. मी उलट दिशेला वाड्याकडे आलो होतो. जमिनीला पाय लागताच किंचाळत किंचाळत शरद पळून गेला होता. वेड्यासारखा 4ही दिशांना पाहत मी उभा होतो. काही क्षण असे येतात की नेहमीच्या त्रिमित जगाची कोंडी फुटते. एका नव्या अपरिमित भयानक सृष्टीचं ओझरतं दर्शन माणसाला घडतं. केशवगडीत कोण किंवा काय वावरतं, तिथे कोणाची सत्ता आहे याचं ओझरतं दर्शन मला घडलं. दिसलं त्याचा अर्थ समजला असं मात्र नाही, पण दिसलं. ते वरून बाजूंनी सर्व दिशांनी त्या वाड्याकडे येत होते. धुरासारख्या विरळ पारदर्शक तरंगत्या आकृत्या, रेषा एकमेकात मिसळणाऱ्या वितळणाऱ्या. त्यांचा प्रवास अंगावर काटा आणत होता. हातापायाच्या बोटांना झिणझिण्या येत होत्या. डोक्यात मोठी भणभण होत होती. हीच ती केशवगडीची दैवत. आपल्या वेड्या भगताचा ताबा घ्यायला ती आली होती. आता तो शेवटपर्यंत इथे राहणार, दुसरा कोणीतरी त्याची जागा घेईपर्यंत. मी धूम पळ काढला. किंचाळलो नाही इतकीच जमेची बाजू. केशवगडी प्रकरण 5. मालतीला सांगणं भागच होतं, पण तिनं आधीच तर्क केला होता. तिला सुटल्यासारखं वाटलं तर तिला तरी दोष कसा द्यायचा. एखाद्या शारीरिक व्यंगावर प्रीती मात करू शकेल, मनामनांचा संगम झाला असला तर. पण जिथे शरद माणसातून उठल्यासारखा झाला होता तिथे ती तरी काय करणार. समाधानाची गोष्ट असली तर ती हीच होती, शरदला आता कशाचंच सुखदुःख राहिलं नसणार. निदान मी स्वतःशी तरी असा विचार करत होतो. मालती माझ्याबरोबर शरदला भेटायला केशवगडीला आली. कल्पना तिचीच होती. भेट काही अंशी स्त्रीसुलभ कुतूहलापायी, काही अंशी औपचारिक, काही अंशी मागच्या स्मृतींसाठी होती. मला माहीत होतं की तिला तो देखावा अत्यंत क्लेशदायक होणार आहे, पण तिनं स्वतः एकदा पाहावं हे बरं असं मलाही वाटलं. महादेव गावातून आम्ही गेलो नाही. विनाकारण चर्चा नको होती. ओढा बराच वरच्या अंगाला ओलांडला आणि मग वाड्याच्या रोखानं चालत आलो. मधून मधून मी शरदला हाक देत होतो. मालतीच्या मनावर त्या एकूण प्रसंगाचा खूप परिणाम झाला होता. आताही ती भयभीत झाली होती. शरद वाड्यामागच्या पडक्या वृंदावनापाशी उभा होता. एका बाजूला मान करून कसली तरी चाहूल घेत होता. आमची नाही, कारण आम्ही जवळ गेल्यावरही तो तसाच उभा होता. शरद, मी हाक मारताच तो एकदम दचकला आणि मग आमच्याकडे संशयानं पाहायला लागला. तो आमच्या दोघांची ओळख पूर्णपणे विसरला होता. त्याचा तो कळकट्टा अवतार, वाढलेली दाढी, मळके कपडे, लाल डोळे. मालती काही न बोलताच मागे फिरली. मीही मागे वळलो. बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं.
मी शक्य तितक्या लवकर त्या कारखान्यातली नोकरी सोडली, पण तिथे राहणं अशक्यच झालं. शरदचा विचार मनाला कायम सतावत होता, अजूनही सारखा सतावतोच. वाटतं वरवर योगायोगासारख्या वाटणाऱ्या या घटना कशा घडल्या, माझी सूत्रधारासारखी हालचाल कशी झाली. दरवेळी मनाला शंका वाटत होती. बाहेरची एखादी प्रेरणा कार्य करत असल्याचीच तर ही खूण नव्हती. शरदची निवड आधीच कुठेतरी झाली होती का? तो आता केशवगढीचा वेडा भगत झालाय. मानवापासून तो आता किती दूर गेलाय. त्याचं मन फाडून त्यात ही दैवत घुसली आहेत का? त्याच्या अन्न पाण्याबरोबर इतरही संवेदना तो त्यांच्या बरोबरीनं अनुभवतोय काय? असं वाटतं की आपलं हे नेहमीचं अनुभव विश्व किती लहान, किती अरुंद, किती खोतं आहे. त्याच्या लहानशा परिघाबाहेर केवढा अगम्य पसारा पसरलाय. त्या भीतीचा एक पुसटसा स्पर्श मानवाला असह्य होतो. माणूस वेडा होतो. त्यापेक्षा हे बरं की त्या अथांग अंधाराकडे पाठ फिरवावी आणि आपल्या या लहानशा मर्यादित सुरक्षित प्रकाशित जगातच मन रमवावं. समाप्त.